नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नात्यांची गुंफण या आपल्या चॅनलमध्ये. आज आपण एक नवीन कथा सुरू करणार आहोत. कथेचं नाव आहे अदृश्य गुन्हेगार. चला तर मग सुरू करूया. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातला प्रभात रोड. इथल्या रस्त्यांवर दोन्ही बाजूला मोठी झाडं आणि जुन्या पद्धतीचे डौलदार बंगले आहेत. रात्रीचे 10:30 झाले होते. पावसाचा जोर वाढत होता. ढगांचा कडकडाट इतका मोठा होता की घराच्या खिडक्याही थरथरत होत्या. अनुग्रह नावाच्या बंगल्यात वकील अद्वैत देशपांडे आपल्या केबिनमध्ये बसून एका केसचा अभ्यास करत होता. अद्वैत हा 30 वर्षांचा शांत आणि कष्टाळू तरुण. त्याचे वडील न्यायाधीश माधव देशपांडे गेल्या 2 वर्षांपासून निवृत्त झाले होते. अद्वैतचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं, पण निवृत्तीनंतर माधवराव खूप शांत आणि अंतर्मुख झाले होते. ते त्यांचा जास्तीत जास्त वेळ वरच्या मजल्यावरील लायब्ररीमध्ये घालवत असत. अचानक पावसाच्या आवाजाला छेदत वरच्या मजल्यावरून काहीतरी जड वस्तू पडल्याचा मोठा आवाज आला. धडाम. अद्वैतने हातातली फाईल टाकली आणि तो जिने चढून वर धावला. बाबा, बाबा काय झालं? त्याने विचारलं, पण लायब्ररीतून काहीच उत्तर आलं नाही. अद्वैतने दरवाजाची कडी ओढली, पण तो दरवाजा आतून घट्ट बंद होता. काका, लवकर इकडे या. अद्वैतने नोकराला हाक मारली. घरचे नोकर पांडुरंग काका धावत आले. दोघांनी मिळून दरवाजावर धक्के द्यायला सुरुवात केली. बाबा, दरवाजा उघडा. 10-12 धक्के दिल्यानंतर दरवाजाची बिजागरी तुटली आणि दोघेही आत कोसळले. आतलं दृश्य पाहून अद्वैतच्या काळजाचा ठोका चुकला. लायब्ररीच्या मध्यभागी मोठ्या अभ्यासाच्या टेबलाजवळ न्यायाधीश माधव देशपांडे जमिनीवर पालथे पडले होते. त्यांच्या हाताजवळ एक पाण्याचा पेला उलटा पडला होता आणि पाणी सतरंजीवर पसरलं होतं. पांडुरंग काका ओरडले, मालक, उठा मालक. पण माधवराव हालचाल करत नव्हते. अद्वैतने थरथरत्या हाताने वडिलांची नाडी तपासली. नाडी शांत होती. डोळे उघडे होते, पण त्यात आता चैतन्य नव्हतं. न्यायाधीश माधव देशपांडे यांचा त्यांच्याच अभेद्य लायब्ररीत मृत्यू झाला होता. 2 तासानंतर बंगल्यात पोलिसांचा राबता होता. इन्स्पेक्टर भोसले आणि त्यांची टीम पंचनामा करत होती. लायब्ररीची खोली तपासली गेली. बघा अद्वैत, हे प्रकरण सरळ वाटतंय, भोसले खांद्यावर हात ठेवत म्हणाले. खोलीचे दरवाजे आतून बंद होते. खिडक्यांना लोखंडी ग्रिल्स आहेत, जे अगदी व्यवस्थित आहेत. स्ट्रगलचे कोणतेही निशाण नाहीत. वडिलांचं वय 75 होतं. कदाचित हृदयविकाराचा झटका आला असावा, पण अद्वैतचं मन हे मानायला तयार नव्हतं. त्याचे वडील रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या हाताने एक डायरी लिहायचे. ती डायरी टेबलावर नव्हती. भोसले सर, बाबांची डायरी मिळत नाहीये. ते नेहमी इथेच ठेवायचे, अद्वैतने सांगितलं. भोसले हसले. अद्वैत, मानसिक धक्क्यामुळे तुम्हाला असं वाटतंय. कदाचित त्यांनी ती कुठेतरी कपाटात ठेवली असेल. आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहूया. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर 3ऱ्या दिवशी अद्वैत पुन्हा त्या लायब्ररीत गेला. तो दिवसभर तिथेच बसून होता. त्याला जाणवत होतं की या खोलीत काहीतरी असं आहे जे त्याच्या डोळ्यांना दिसत नाहीये. तो एक पुस्तक तपासायला लागला. अचानक त्याचं लक्ष एका जड पुस्तकाकडे गेलं. क्राईम अँड पनिशमेंट. हे पुस्तक कपाटात इतर पुस्तकांच्या तुलनेत थोडं बाहेर आलेलं होतं. अद्वैतने ते पुस्तक बाहेर काढलं.
तेव्हा त्यातून एक लहान चिठ्ठी खाली पडली. त्यावर वडिलांच्या हस्ताक्षरात फक्त एक आकडा लिहिला होता, 402. 402? याचा अर्थ काय? अद्वैत स्वतःशीच पुटपुटला. त्याने वडिलांच्या जुन्या केसेसच्या फाईल्स काढल्या. फाईल्सचा ढिगारा तपासताना त्याला एक जुनी धूळ खात पडलेली फाईल मिळाली. केस नंबर 402, विनायक साने. ही 25 वर्षांपूर्वीची केस होती. अद्वैत तेव्हा फक्त 7 वर्षांचा होता. त्या केसमध्ये एका कंपनीच्या अकाउंटंटवर विनायक सानेवर कोट्यावधींच्या फसवणुकीचा आरोप होता. अद्वैतच्या वडिलांनी त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण या केसमध्ये अद्वैतचं नाव पाहून तो हादरला. साक्षीदारांच्या यादीत त्याचं स्वतःचं नाव होतं. मी साक्ष दिली होती? पण कशाबद्दल? अद्वैतला काहीच आठवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी अद्वैत त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता. वडिलांच्या मृत्यूमुळे तो विचलित होता, पण त्याला कामावर लक्ष देणं गरजेचं होतं. दुपारी एक तरुणी त्याच्या चेंबरमध्ये आली. नमस्ते सर, मी तन्वी. मी असिस्टंट वकील पदासाठी मुलाखतीला आले आहे, ती म्हणाली. तन्वी दिसायला साधी होती, पण तिचे डोळे खूप बोलके होते. अद्वैतने तिचा CV पाहिला. तन्वी. पूर्ण नाव काय? तन्वी विनायक साने, तिने शांतपणे उत्तर दिलं. अद्वैतच्या हातातला पेन खाली पडला. साने? केस 402 मधल्या गुन्हेगाराचं नावही साने होतं. अद्वैतने स्वतःला सावरलं. ठीक आहे, तुम्ही उद्यापासून जॉईन होऊ शकता. जशी तन्वी जायला निघाली, अद्वैतचं लक्ष तिच्या बॅगेला अडकवलेल्या एका जुन्या पितळी चावीकडे गेलं. त्या चावीच्या टॅगवर लहान अक्षरात कोरलेलं होतं, 402. अद्वैतच्या अंगावर काटा आला. हा सगळा योगायोग असू शकत नाही. ही मुलगी विनायक सानेची मुलगी आहे का? जर तसं असेल तर ती इथं काय करते? त्या रात्री अद्वैतला पुन्हा एकदा त्या बंगल्यात एकटं वाटत होतं. पाऊस अजूनही थांबला नव्हता. अचानक बंगल्याचा लँडलाईन फोन खणखणला. अद्वैतने फोन उचलला. हॅलो. पलीकडून एक घोगरा, थरथरणारा पण क्रूर आवाज आला. अद्वैत? 402ची फाईल उघडली वाटतं. पण लक्षात ठेव, काही रहस्य बंदच राहिलेली बरी असतात. तुझ्या वडिलांनी तुला साक्ष द्यायला लावली, कारण त्यांना त्यांचं स्वतःचं पाप लपवायचं होतं. जर तू जास्त खोलवर गेलास तर तुला कळेल की तुझे वडील न्यायाधीश नव्हते, तर एक अदृश्य गुन्हेगार होते. कोण बोलतंय? समोर येऊन बोला. अद्वैत ओरडला, पण फोन कट झाला होता. अद्वैत पुन्हा वर लायब्ररीत धावला. त्याला वाटलं तिथे कोणीतरी आहे. त्याने दरवाजा उघडला तर तिथे तन्वी उभी होती. तिच्या हातात अद्वैतच्या वडिलांची ती गायब झालेली डायरी होती. तन्वी, तू इथे यावेळी काय करतेस? आणि ही डायरी तुझ्याकडे कशी आली? अद्वैतने रागाने विचारलं. तन्वीच्या डोळ्यात अश्रू होते. सर, ही डायरी तुमच्या वडिलांनी मला स्वतः दिली होती, त्यांच्या मृत्यूच्या 2 तास आधी. त्यांनी मला बंगल्याच्या मागच्या दरवाजाने बोलावलं होतं. ते रडत होते. त्यांनी कबूल केलं की माझ्या वडिलांना, विनायक सानेंना, त्यांनी खोट्या केसमध्ये अडकवलं होतं. पण सर, त्यांना कोणीतरी मारलं आहे. ही नॅचरल डेथ नाही. अद्वैतने डायरीचं पहिलं पान उघडलं. त्यावर वडिलांनी शेवटचे शब्द लिहिले होते. अद्वैत, मला माफ कर. मी तुझ्याकडून खोटी साक्ष वदवून घेतली. विनायक साने निर्दोष होता. खरा गुन्हेगार वाड्यातच लपलेला आहे. तो भिंतीतून येतो आणि सावलीसारखा निघून जातो. अद्वैतने भिंतीकडे पाहिलं. ज्या खोलीत दरवाजे आणि खिडक्या बंद होत्या, तिथे भिंतीतून कोण येणार? अचानक लायब्ररीच्या मोठ्या लाकडी कपाटामागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. अद्वैतने टॉर्च मारला.
तर तिथे कोणीच नव्हतं, पण कपाटाची जागा थोडी सरकलेली होती. त्या कपाटामागे काय होतं? अद्वैतच्या वडिलांनी स्वतःच्या मुलाचा वापर का केला आणि तन्वी खरंच मदतीला आली आहे की सूड घेण्यासाठी? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.